जैन कंपनी जर आपल्याला पैसे त्यांच्याकडे नसतील, त्यांना पैसे मिळाले नसतील, काही कामाच्या दर्जाबद्दल काही वाटाघाट काही अडचणी असतील तर हे काम पूर्ण होणार नाही. रस्ता असाच अडखळत पडेल. काम हे जून महिन्यापर्यंत पूर्ण व्हायचे होते, ते झालेलं नाही आहे. त्याचबरोबर काही अनेक मागण्या आमच्या आहेत. स्थानिक लोकांना टोलमधून माफी दिली गेली पाहिजे. त्याकरता अस्पष्ट नियम आहेत. तुम्ही आधार कार्ड घेऊन त्यांना 300 रुपये मागताय महिन्याला, हे शक्य होणार नाही. तुम्ही या परिसरातल्या ज्या लोकांनी हवेकरता जमिनी दिल्या गेलेल्या त्या लोकांना, शेजारच्या लोकांना ज्यांचे उदरनिर्वाह याच्यावर अवलंबून आहे, त्यांना टोल क्रॉस करावाच लागतो, त्यांना तुम्ही मोफत टोल करून दिला पाहिजे. ही आमची दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी अशी आहे की इथं MIDC आहे. लोकांना आपापल्या गावी झालो तर दरवेळेला टोल द्यावा लागतोय. हा सगळा टोल माफ झाला पाहिजे. रस्त्यातले सर्व्हिस रोडचे खड्डे ताबडतोब बुजवले गेले पाहिजेत. नॅशनल हायवे अथॉरिटीचे काही कनिष्ठ अधिकारी इथं आलेले आहेत, त्यांना काही अधिकार नाहीत. पण माझं कोल्हापूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे. बंटी पाटील तिथं कोल्हापूरला आहेत, त्यांनीही काही आपल्या मागण्या मागलेल्या आहेत. आमची स्पष्ट मागणी आहे की हा सर्व्हिस रोड संबंध पुणे ते कोल्हापूरचा सर्व्हिस रोड तुम्ही ताबडतोब रिपेअर केला पाहिजे. त्याच्या 2-3 ज्या काही लेन असतील त्या सुरळीतपणे चालल्या पाहिजेत. कारण मुख्य रस्त्यावर तुमचं काम चालू आहे आणि हे काम तुम्ही पुढच्या 7-8 दिवसामध्ये पूर्ण केलं पाहिजे. तोपर्यंत कुठलाही टोल घेता कामा नये किंवा तुम्ही टोल मध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिली पाहिजे, याची चर्चा कोल्हापूरला चालू आहे. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये डोंगरावरून जे खाली पाणी येते ते सगळे हायवे बांधल्यामुळे सगळं थटतंय. त्यामुळे हजारो एकर जमिनी पाण्याखाली गेलेल्या आहेत, महिनाभर पाण्याखाली राहत आहेत. त्या संबंध जमिनी नापीक झालेल्या आहेत. त्याकरता खालनं पुलाखालून चॅनल काढून ते ओढ्याला किंवा नदीला पाणी पोहोचवलं पाहिजे आणि जमिनी खुल्या केल्या पाहिजे. ही आमची अनेक दिवसाची मागणी आहे. ती मागणी पूर्ण होताना देत नाही. तिकडेही दुर्लक्ष केले जाते. खाली बारीक बारीक मोरे आहेत, तिथे कचरा आला की पाणी लगेच तुंबतंय. तिथं बदल करावे लागतील. अनेक आमच्या मागण्या आहेत. उमरजला सेगमेंटेड पूल करा, कारण उमरजला 2 भागामध्ये विभागले गेलेलं आहे. भिंतीचा पूल असल्यामुळं त्या ठिकाणी सेगमेंटेड पूल बांधा, अशी आम्ही मागणी गडकरी यांच्याकडे केलेली आहे. ती मागणी प्रलंबित आहे, अभ्यास होतोय, पण तो पूल झाला पाहिजे, अन्यथा उमरज उद्ध्वस्त होऊन जाईल. आणि म्हणून या प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. आम्ही कराड तालुक्याच्या आणि सातारा जिल्ह्यातल्या मागण्या मागतोय. आणेवाडी टोलला आमचे सातारा जिल्ह्यातले सहकारी त्या ठिकाणी उभे आहेत. आमचे संग्राम थोपटे हे खेड शिवापूरला उभे आहेत. विश्वजित कदम आणि सांगली जिल्ह्यातले आमदार आता किनीच्या टोल नाक्यावर गेलेत. स्वतः बंटी पाटील तिथले आमदार किनी टोल नाक्यावर आहेत. हे काँग्रेसचं शांततापूर्ण आंदोलन आहे. जर यामध्ये काही सुधारणा झाली नाही तर पुढे मग तीव्र आंदोलनाची मला तयारी करावी लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.